नकली बीजों और बारिश ने किसानों की कमर तोड़ कर रख दी है। ऐसे में किसानों को फिर से पैरों पर खड़ा करने के लिए हुकूमत से ज़राअत के लिए माली इमदाद देने की मांग जोर पकड़ रही है। छावा मराठा युवा संगठन ने महकमे ज़राअत को एक मेमोरेंडम सौंपा, जिसमें किसानों को ज़राअत के लिए 50,000 रुपये की माली इमदाद की मांग की गई। जे बोगस सोयाबीन कंपन्या आहेत त्यांनी ज्या शेतकऱ्याला, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला डुप्लिकेट बोगस बियाणे देऊन वेटीस धरले आणि हे बोगस बियाणे उगवलं नसल्यामुळे या कृषी अधिकाऱ्याने, जिल्हा कृषी अधिकारी व जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः मोठ्या लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील यांच्या मोठ्या आवाजामध्ये त्यांनी पंचनामे केले. पंचनामे करून कंपन्यावर गुन्हे दाखल केले, परंतु शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं. गुन्हे दाखल करून काय भेटणार आहे? शेतकरी दुबार पेरणीसाठी आज परेशान आहे. दुबार पेरणीसाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. फक्त गुन्हा दाखल केला म्हणजे शेतकऱ्याचे नुकसान भरपाई दिलं असं या अधिकारी व लोकप्रतिनिधीला वाटत होतं. म्हणून आज आम्ही 22 तारखेला निवेदन दिलं होतं आम्ही आंदोलन करणार म्हणून. त्याच्यानंतर आज आम्ही या कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. पण एक जाणवलं, गेली 15 दिवस झालं कृषी अधिकारी साहेब या फील्डवर आहो, त्या फील्डवर आहो, इथं गेलो तिथं गेलो, हेच उत्तर अपेक्षित आहे. मान्य आहे तुम्ही गुन्हा दाखल केला, पण शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई आपण दिलीच पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे. पुढची भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील व कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील ही छावा संघटना आहे. ही गांधीगिरी करणार नसेल, हे उग्र आंदोलन करणार असेल, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही दिली, अण्णासाहेब व नानासाहेबाच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी जिल्ह्यात कृषी अधिकारी असो, कोणी अधिकारी असो, त्याच्या तोंडाला 100% काळे फासणार.